नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज खास सुनांच्या आग्रहास्तव मेथी मटर मलाई आपण करणार आहोत. त्यांना अतिशय आवडते. त्यांनी आज फरमाईश केली. म्हटलं चला आज मेथी मटर मलाई करूयात आणि त्याबरोबर त्याचा व्हिडिओ करूनसुद्धा तुम्हाला शेअर करूयात. चला झटपट आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि कशी करायची ते बघूयात. येत आहे? आता मेथी मटर मलाई करण्याकरता 2 कांदे आपण उभे उभे चिरून घेतलेत. मोठा टोमॅटो आहे तो आपण उभा चिरून घेतला आहे आणि एक 10-15 काजू घेतलेत. समजा जर आपल्याकडे काजू नसतील तर अशा वेळेला आपण एक मोठा लिंबा एवढा पनीरचा तुकडा ह्याच्यात घातला तरीसुद्धा चालू शकतं. आता कांदा, टोमॅटो आणि काजू हे आपण उकडून घ्यायचे. समजा पनीर घालून आपण ग्रेव्ही करणार असू तर कांदा टोमॅटो उकडून घ्यायचा आणि ज्यावेळेला आपण याची पेस्ट करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये पनीर घालायचा. आता हे सगळं आपण उकडायला ठेवूया. साधारण कांदा टोमॅटोचा कच्चेपणा जाऊस्तोवर आणि आपले काजू थोडेसे शिजतील इथपर्यंत आपण हे एक 4 ते 5 मिनटं उकडून घेऊयात. आता हे छान आपलं शिजलं गेलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात. पाणी सगळं गरम काढून टाकूयात. गार झालं की मिक्सरमध्ये मस्त त्याची बारीक पेस्ट करून घेऊन एकदा पुन्हा गाळून घ्यायचं बरं का, म्हणजे एकदम स्मूथ पेस्ट तयार होते. आपण 1-1.5 चमचा तेल घातले. त्याच्यात आपण ही मेथीची अगदी पानं घेतलीत आणि ती चिरून घेतली. ती मेथी आणि मटार आपण या तेलामध्ये परतून घेऊयात. मेथी आपण पूर्ण पाणी पिळून घ्यायचं बरं का. एक अर्धी वाटी आपण मटार घातली. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घातली तरीसुद्धा चालू शकते. आपण एक फ्रोझन मटार घेतली आहे. ती साध्या पाण्यामध्ये एक अर्धा पाऊण तास ठेवली होती आणि आता ती आपण भाजीमध्ये त्याचा वापर करतो. आता गॅस मोठा करून ही चांगली आपण मेथी आणि मटार परतून घेणार आहोत. आपली मेथी आणि मटार छान परतून झालेली आहे. पाण्याचा अंश पण संपला आहे बरं का. आता आपण हे बाजूला ठेवून देऊयात आणि आता ग्रेव्ही करायला घेऊयात. आपण 2 टीस्पून तेल घातलं आहे. तेल तापलं की आपण अर्धा चमचा आलं लसूण घातलं आहे. काही भाज्यांमध्ये ना खूप आलं लसूण याचा स्वाद चांगला येत नाही. अगदी ह्या भाजीला तर अगदी थोडासाच पाहिजे, कारण आपण हे क्रीम घालून करणार आहोत की नाही, त्यामुळे याला आलं लसणाचा स्वाद जो आहे तो अगदी कमी पाहिजे. गॅस लहान करणार आहे आणि याच्यात आपण 3 टेबलस्पून आपण कांदा घालू. कांदा लसूण न घालता अशा भाज्या कोणाकोणाकडे केल्या जातात. अशा जर भाज्या तुमच्याकडे खाल्ल्या जात असतील किंवा केल्या जात असतील तर मला नक्की कळवा. आपण कांदा लसूण न घालता सुद्धा हॉटेल स्टाईल पदार्थ कसे करता येतील त्याचे व्हिडिओज आपण नक्की करू. आता कांद्याने आपल्या तेल सोडलेलं आहे. आता याच्यात आपण टोमॅटो घालूयात. टोमॅटोसुद्धा अगदी 2 चमचे मी घातला. आपण याच्यात थोडीशी कसुरी मेथी घालूयात. कांदा टोमॅटो आपला परतून झाला आहे. त्याच्यात आपण हे मग कांदा टोमॅटो काजूची जी ग्रेव्ही केली होती ना ती घालून घेणार आहोत. हॉटेलच्या चवीच्या जर आपल्याला भाज्या करायच्या असतील तर त्याला थोडं वाटण जास्त लागतं, म्हणजे आधी करावं लागतं. तर असं वाटण आदल्या दिवशी जरी तुम्ही करून ठेवलं ना तरीसुद्धा चालू शकतं. जरी आपला मसाला उकडलेला असेल ना तरीसुद्धा त्याला असं बाजूनी थोडंसं तेल सुटूस्तोवर आपण तो परतून घ्यायचा, म्हणजे थोडाफार जो काही कच्चेपणा असेल तो निघून जातो आणि मुख्य चव चांगली येते. आता बघा तुमच्या लक्षात येत असेल की खाली असं जाळी दिसायला लागलं आहे की नाही. याचा अर्थ आपला मसाला चांगला परतत चालला आहे. आता मी गॅस लहान करते आणि त्याच्यात बाकीचे जे मसाले आहेत ते एक घालते. याच्यात आपण थोडीशी धन्याची पावडर, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला. आता मेथी मटर मलाई करण्याचे सुद्धा 2-4 प्रकार आहेत बरं का. काही जण हळद तिखट घालत नाहीत, नुसतीच पांढऱ्या ग्रेव्हीमध्ये करतात. काही नुसतं पिवळ्या ग्रेव्हीमध्ये करतात, म्हणजे लाल तिखट घालत नाही. अशा 2-3 पद्धतीने सुद्धा आपल्याला ही ग्रेव्ही करता येते. आपले मसाले परतले गेले. आता त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालूयात. याच्यात दूध घातलं तरीसुद्धा चालू शकतं. खरं म्हणजे आपले काजू वगैरे सगळे शिजले गेलेत हो की नाही, पण तरी म्हणजे उकडले आपण त्या शिजले गेलेत, पण तरीसुद्धा आता पाणी घालून आपण चांगली 1-2 मिनटं आपली ग्रेव्ही शिजवून घेऊयात. साधारण अर्धी वाटी मी पाणी घातलं. चवीपुरतं मीठ घालूयात.
बटर पण आपण थोडं घातलं आहे. अगदी अर्धा चमचा आपण याच्यात साखर घातली, त्याने चव छान येते बरं का. आता हे आपलं नेहमीचं आपल्याला बाजारात जे तयार क्रीम मिळतं ना तेच घेतलं आहे. पण हे असंच्या असं जर मी याच्यात घातलं तर कदाचित फाटण्याची शक्यता असते, म्हणून नेहमी याच्यामध्ये थोडंसं हा मसाला घालून घ्यायचा बरं का. हे मला एका निष्णात अशा शेफनी सांगितलं होतं आणि ते हलवून मग आपलं क्रीम याच्यामध्ये घालायचं. आता क्रीम आपण किती घालणार आहोत हे आपल्या आवडीप्रमाणे, पण हे मेथी मटर मलाई आहे की नाही म्हणून आपण याच्यामध्ये क्रीम घातलं आहे, म्हणजेच मलाई घातली. आता आपण हे हलवून घेऊयात. आला की नाही छान रंग आपल्याला हवा तसा. तर मघाची आपण परतलेली मेथी आणि मटार होती ना ती आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. तुम्हाला जर अगदी पांढऱ्या ग्रेव्हीतली करायची असेल तर अशा वेळेला त्यात टमॅटो घालायचे नाही, हळद आणि लाल तिखट घालायचं नाही, म्हणजे ती आपली पांढऱ्या ग्रेव्हीमधली मेथी मटर मलाई तयार होते. तर ही आपली छान तयार झाली आहे. आपल्याला हवं असेल तर ह्याच्यात थोडंसं पाणी किंवा दूध घालावं, कारण काय थोडीशी सरबरीत व्हायला लागेल ना आपल्याला ती. आणि नेहमी मेथी आणि मटर आपण ज्या वेळेला घालतो ती अगदी वेळेवर घालायची. म्हणजे पाहुणे मंडळी आले किंवा जेवायला बसायचं असेल तर ही ग्रेव्ही चांगली गरम करून घ्यायची आणि गरम करून त्याच्यात क्रीम आणि ही मेथी आणि मटर घालायची, म्हणजे मग मेथीचा कडवटपणा या भाजीमध्ये उतरत नाही. आपली भाजी तयार. आहे की नाही, अगदी सोपी आहे, झटपट होते आणि चवदारही नक्कीच झालेली आहे. माझ्या सुनांना ही भाजी नक्की आवडेल ही मला खात्री आहे. तुम्हीही नक्की करून बघा आणि घरच्यांना आवडली का नाही, कशी झाली आहे हे मला अभिप्रायामध्ये सांगायला विसरू नका बरं का. अशाच रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.